ते कालिदासांच्या स्मृतीला पहिल्यांदा वंदन करते. खरं म्हणजे आषाढ महिना हा उत्सवांचाच महिना असतो. आषाढस्य प्रथम दिने असं म्हणायचं आणि पहिलाच दिवस आषाढ प्रतिपदा हा कालिदासांचा स्मरण दिवस म्हणून आपण नेहमी साजरा करत असतो. यानंतर आषाढी एकादशी असते, गुरुपौर्णिमा असते आणि असा हा सगळा महिना हा उत्सवाचा महिना, आनंदाचा असा असतो. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने अ, औचित्य साधलेलं आहे आणि आषाढ महिन्यामध्येच जमेल तसा, हॉल मिळेल तसा, सगळ्यांना वेळ असेल तसा, असं म्हणून तो दिवस हा आजचा ठरवलेला आहे. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषद आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांना पहिल्यांदा मला या ठिकाणी त्यांनी अ, कालिदास आणि त्यांच्या साहित्यामधलं निसर्ग या विषयावर व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देते. आणि इथे वक्त्यांच्या समोर असलेले श्रोते संख्येने जरी कमी असले तरी खूप जाणकार असे रसिक श्रोते या ठिकाणी आलेले आहेत. आत्ता त्यांनी एम.फिलचा माझा उल्लेख केला. माझ्या एम.फिलच्या थिसिसचे रेफरी डॉक्टर अनंत देशमुख या ठिकाणी बसलेत आणि त्यांना समोर बघितल्यावर मला खरं म्हणजे टेन्शन आलं की आता मी बोलणार आहे आणि ते माझा नाटकांच्या वरचा थिसिस होता. आजही मी नाटकांच्या वरही बोलणार आहेच. म्हणजे संस्कृत साहित्यामधला हा कालिदास हा खरोखर भारतीय संस्कृतीला ललामभूत असलेला, भूषणभूत असलेला असा कवी कुलगुरू म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो असा हा कवी. आपल्याला माहिती आहे की खरं म्हणजे अशा कवींच्या बाबतीत त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांचं कुटुंब आणि इतर सगळं खरं म्हणजे माहिती असायला पाहिजे. परंतु कालिदासांच्या बाबतीत मात्र असं झालंय की कालिदासांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला आणि कोणत्या प्रांतात त्यांचा जन्म झाला याबद्दल आणि कुटुंब काय होतं, कसं होतं याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तरी पण त्यांचं जे उपलब्ध साहित्य आहे त्याच्यावरून विद्वानांच्यामध्ये मतैक्य झालेलं आहे. ते कधी होत नाही पण तरी सुद्धा मतैक्य झालंय. एकमताने खरं म्हणजे विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की 4थ्या शतकाचा शेवट आणि 5व्या शतकाचा आरंभकाळ यामध्ये कालिदासाचा काळ आहे असं सगळ्यांच्या मते एकमत झालेलं आहे. कालिदासाचा जन्म कुठे झाला याबद्दलही मतैक्य नव्हतं. पण आता कालिदासाचं वाङ्मय वाचल्यानंतर कालिदासाला निसर्गाची खूप आवड, काश्मीरचंही वर्णन बरंच आणि हिमालयाविषयीचा इतका आदर, इतका अभिमान आणि त्या हिमालयामधला बरंचसं काही वर्णन कालिदासाच्या वाङ्मयात येतं. त्याचबरोबर उज्जैनमधलं म्हणजे मध्य प्रदेशातल्या उज्जैनची बाजारपेठ, उज्जैन शहर, तिथली माणसं, तिथलं सामाजिक जीवन याविषयी सुद्धा कालिदासाच्या वाङ्मयामध्ये विशेषतः मेघदूतामध्ये 12 ते 15 असे श्लोक त्यांनी खर्च केलेले आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की कालिदासाचा जन्म हा काश्मीरच्या पहाडी प्रदेशातला आणि त्याची कर्मभूमी ही मध्य प्रदेश उज्जैनमधली आहे. आणि त्यामुळे आता जन्म आणि त्याचं जन्मस्थळ याविषयी तर काही मतभेदाचे मुद्दे नाहीतच. कुटुंबाविषयी काही माहिती उपलब्ध नाही. आपल्याला असं कदाचित वाटेल की एवढा मोठा भारत देशाचा हा मोठा एवढा कवी पण त्याच्याबद्दल माहिती का नाही? आपल्याला माहिती आहे की 7व्या शतकापासून एवढी आक्रमणं म्हणजे पहिलं आक्रमण छोटंसं, छोट्या प्रदेशावरचं. पण 7व्या शतकापासून बाह्य आक्रमणं, परकीयांची आक्रमणं, विशेषतः मुस्लिमांची आक्रमणं आपल्याकडे जवळजवळ 18व्या शतकात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यापर्यंत, इंग्रजांच्या काळापर्यंत सातत्याने होत होती. भारतीय संस्कृती नष्ट करायची, भारतीय किंवा सनातन धर्मामधले ज्या देवदेवता आहेत त्यांचा विध्वंस करायचा, ज्या तरुण स्त्रिया आहेत
त्यांचं अपहरण करायचं आणि जे काही सगळं आहे ते जितका विध्वंस करता येईल तितका विध्वंस करून सोनं नाणं आणि जे काही धनदौलत आहे ती लुटून न्यायची, ही परकीयांची आक्रमणाची पद्धती होती. आणि त्यामुळे जी काही वाङ्मय होतं ते वाङ्मय सुद्धा बरचसं असं नष्ट केलं गेलं. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठं जाळली गेली आणि त्यामुळे खूप काही ग्रंथ आपले नाहीसे झाले. त्यात सुद्धा जे काही उरलंय ते काही कमी आहे असं नव्हे. कालिदासांचं जे वाङ्मय उपलब्ध आहे ते उपलब्ध वाङ्मय सुद्धा कमी आहे असं अजिबात नाही. आणि त्या वाङ्मयावरूनच कालिदासांच्या एकूण त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला अंदाज करून किंवा अभ्यास करून सांगता येते. कालिदासांचा खरं म्हणजे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण यांचा खूप अभ्यास असावा असं त्यांचं वाङ्मय वाचल्यानंतर जिथे जिथे उल्लेख आलेले आहेत ते उल्लेख बघितले रामायणातले, महाभारतातले, वेद, उपनिषदातले, की जाणवतं की हे सगळा अभ्यास त्यांचा असावा. इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, संगीतशास्त्र, चित्रकला किंवा निसर्गशास्त्र आणि मानवाचं म्हणजे मनाचं शास्त्र, मानसशास्त्र हा अभ्यास कालिदासांचा खूप असावा हे त्यांच्या वाङ्मयावरनं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे असा अभ्यास असलेले असे जे कालिदास यांचं वाङ्मय बघितलं तर त्यांच्या नावाने ऋतुसंहार आणि मेघदूत ही 2 खंडकाव्य, रघुवंश आणि कुमारसंभव ही 2 काव्य, परंतु त्याला सगळ्या रसिक आणि विद्वानांनी महाकाव्याचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ही 2 महाकाव्य आणि मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही 3 नाटकं असे एकूण ह्या 7 कलाकृती कालिदासांनी लिहिलेल्या आहेत असं आपल्याला जाणवतं. तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे कालिदासाची वैशिष्ट्य ही एकतर कालिदासाची अलौकिक प्रतिभा, त्याची कल्पकता, कल्पनाशक्तीचा विलास, भारतीय संस्कृतीविषयी त्याला असलेला अभिमान आणि भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा असलेले कुटुंब व्यवस्था आणि या कुटुंब व्यवस्थेमधलं त्यांना असलेला जो आदर, निष्ठा, प्रेम ती सगळ्या ठिकाणी व्यक्त झालेली दिसते. आणि दुसरं म्हणजे त्यांची देवदेवतांवर खूप निष्ठा, भक्ती. विशेषतः ते शिवभक्त होते, पण तरी सुद्धा इतर देवदेवतांचा सुद्धा उल्लेख आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. आणि या देवदेवतांचं मानवीकरण हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे मग शिवपार्वती हे शिवपार्वती म्हणजे खऱ्या देवदेवता आहे, पण त्यांना सुद्धा मानवीकरण म्हणजे त्यांचं सुद्धा मानवीकरण त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा असं हे त्यांची काही वैशिष्ट्य, त्यात त्यांचा जो निसर्ग आणि त्या निसर्गाचं त्यांनी केलेलं वर्णन हे आपण बघितल्यानंतर काही वेळेला अवाक होतो. म्हणजे इतक्या तऱ्हेनी सूक्ष्म असं अवलोकन आपण सुद्धा जातो निसर्गामध्ये, पण निसर्ग बघत असताना आपली दृष्टी काही वेळेला वेगळी असते. कालिदासांची दृष्टी मात्र वेगळी आणि त्याच्यातून त्यांनी जे काही साधर्म्य दाखवलेलं असतं मानवी मनाशी ते आणखीच आपल्याला अचंबित करतं. तेव्हा अशा तऱ्हेच्या त्यांच्या साहित्याचा आपण जो आता विचार करणार आहोत त्याच्यात पहिला विचार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे ऋतुसंहाराचा. ही 7 म्हणजे ज्या काही कलाकृती आहेत त्यातलं थोडक्यात मी आधी परिचय करून देणार आहे. ऋतुसंहार हे जे खंडकाव्य आहे हे 6 ऋतूंच्यावर त्यातलं चित्रण आहे. म्हणजे प्रत्येक ऋतूचा जो बदल होतो या बदलाला माणसं, निसर्ग आणि पशु, पक्षी, प्राणी हे कसे सामोरे जात असतात त्याचं सगळं चित्रण हे या 6 ऋतूंच्या म्हणजे चित्रणामध्ये त्यांनी केलेलं आहे. आपण वसंत ऋतूपासून सुरुवात करतो, परंतु त्यांनी सुरुवात केलेली आहे ती ग्रीष्म ऋतूपासून. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि मग वसंत अशा तऱ्हेने 6 ऋतूंचे 6 सर्ग हे ऋतुसंहारमध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर आहे मेघदूत. मेघदूत हे काव्य याच्याबद्दल जास्त काही मी आता सांगायला पाहिजे असं नव्हे, अतिशय लोकप्रिय असलेलं असं हे खंडकाव्य. यक्ष आणि त्याची
यक्ष विरहिणी अशी पत्नी आणि मेघ ही 3 पात्र त्याच्यामध्ये आहेत. खरं म्हणजे यक्ष हा कुबेराचा एक सेवक, परंतु त्याला त्याच्या हातून काही चुका होतात आणि त्यामुळे कुबेरांनी त्याला शिक्षा केलेली असते. नवविवाहित असतो आणि त्यामुळे 1 वर्ष पत्नीपासून दूर आणि त्यामुळे रामगिरी पर्वतावर त्याला पाठवलेलं असतं. पत्नी असते अलकानगरीत आणि असा हा 1 वर्ष राहतो. 8 महिने गेलेले असतात आणि मग मात्र त्याला खूप आठवण येत असते पत्नीची आणि ती कशी राहत असेल, काय करत असेल, काळजीने तो अगदी इतका म्हणजे फार हा झालेला असतो, अगदी अस्वस्थ झालेला असतो आणि अशा वेळेला त्याला एक आकाशात ढग दिसतो. मग त्या ढगाला जर का आपण अ, त्याच्याजवळ निरोप दिला, संदेश दिला, तर तो नक्की उत्तरेकडे पुढे-पुढे जाणार वर्षाव करत. तर तो अलकानगरीपर्यंत पोहोचला तर आपल्या पत्नीला आपली खुशाली सांगेल आणि मग तिला निदान बरं वाटेल असं त्याला वाटतंय. आणि त्यामुळे हा मेघदूत हे जे काव्य अ, अ, कालिदासांनी लिहिलेलं आहे, याच्यामध्ये यक्ष फक्त बोलतो. त्याच्यात 3 पात्र यक्ष, यक्षपत्नी आणि मेघ. त्यातला मेघ एक शब्दही बोलत नाही, निःशब्द. यक्षपत्नी विरहिणी ती सुद्धा काही बोलत नाही. बोलणारा कोण? तर फक्त यक्ष. आणि तो यक्ष बोलतो म्हणजेच काय? कालिदास यक्षाच्या तोंडून बोलतोय. त्यामुळे कालिदासाचा हा खरा म्हणजे आत्मसंवाद आहे. आणि त्यामुळे या काव्यामधला निसर्ग आणि निसर्गाचं चित्रण करता करता मानवी स्वभावाचे कसे बारकावे कालिदासांनी दाखवलेले आहेत तेही आपल्याला बघायचे आहेत. 2 महाकाव्ये जी मी म्हणते, की एक रघुवंश. या रघुवंशामध्ये 19 राजांची अ, या 19 राजांच्या पिढ्या इक्ष्वाकू वंशातल्या, सूर्यवंशातल्या त्या दाखवलेल्या आहेत. त्यांनी चित्रण केलेलं आहे आणि 19 म्हटल्यानंतर जी माळ आपण म्हणतो, त्यात 9 अ, पिढ्यांचं या बाजूला 9 पिढ्या इकडे आणि मध्ये जो असतो मणी माळेचा, तो अत्यंत तेजस्वी असा मणी नेहमीच माळेमध्ये घातलेला असतो. तर तो मधला मणी म्हणजे कोणती पिढी? तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची पिढी. तर रघुवंशामध्ये अशा 19 पिढ्यांचं इक्ष्वाकू वंश, त्यालाच सूर्यवंश आणि त्यालाच रघुवंश म्हटलं जातं. कारण दिलीपाचा मुलगा रघु हा अत्यंत म्हणजे सगळेच इक्ष्वाकू वंशातले राजे हे अतिशय चारित्र्य संपन्न, अतिशय नीती संपन्न आणि प्रजाहित तत्पर आणि तितकेच शूर, वीर, पराक्रमी आणि दानशूर होते. त्यात सर्वात जास्त उदार अंतःकरणाचा दान करणारा कोण तर रघुराजा आणि त्यामुळे त्याच्या नावाने शेवटी तो इक्ष्वाकू वंश रघुवंश म्हणून प्रसिद्धीला आला. आणि कालिदासांनी यावरच नाटक लिहिल्यानंतर आपोआपच त्याला रघुकार कालिदास असं म्हटलं जायला लागलं. रघुवंश नाव त्यांनी दिलं त्या संबंध एवढ्या इक्ष्वाकू वंशाच्या सगळ्या राजांच्या चित्रणाला. त्यानंतर त्यांनी आणखी एक म्हणजे कुमारसंभव. हे कुमारसंभव नाटक लिहित असताना त्यांनी वागर्थो इव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतः पितरम वंदे पार्वती परमेश्वर हा शिव पार्वतीच्या जीवनावरचा आणि अ, त्यांचा मुलगा कार्तिकेय यांच्यावरचं हे सगळं चित्रण आणि मी मगाशी म्हटलं की देवदेवतांना सुद्धा त्यांचं मानवीकरण केलेलं, तर या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. आणि कुमारसंभव नाटकामध्ये सुद्धा आपल्याला अ, प हिमालयाविषयीचा जो आदर आहे, तो आदर आपल्याला यामध्ये आपल्याला दिसून येत असतो. यानंतर 3 नाटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. ते म्हणजे एक म्हणजे मालविका अग्निमित्र. हे मालविका अग्निमित्र म्हणजे मालविका ही दासी आहे. अग्निमित्र हा राजा आणि त्याची राणी धारिणी आणि धारिणी राणीची ती सेविका म्हणून तिला खरं म्हणजे बोलावलेलं असतं. पण ही धारिणी तिला माहिती असतं अग्निमित्र हा अनेक राण्या त्याच्या आहेत आणि पूर्वीच्या काळात होतंच आणि त्यामुळे राणी धारिणी सतत काळजी घेत असते, की मालविका अग्निमित्रांच्या कुठे नजरेस पडणार नाही. पण ती शेवटी नजरेस पडते. विदूषक आहेच तो मग त्यांचा राजाचा मित्र म्हणून. तर तो गौतम विदूषक हा राजाची आणि मालविकेची अनेक वेळेला भेट घालून देतो आणि त्यानंतर हे संबंध सगळं जे नाटक आहे ते अग्निमित्र, मालविका आणि धारिणी यांच्यावर आधारलेलं असं आहे. विक्रमोर्वश्यम
हे जे नाटक आहे हे पुरुरवा आणि उर्वशी यांच्या जीवनावरचं आहे. उर्वशी ही अप्सरा आणि पुरुरवा हा राजा. तर ह्या राजाच्या जीवनावर आणि त्यांच्या प्रेम प्रकरणावर आधारलेलं असं हे नाटक. त्यांचा मुलगा आयू आणि ह्या आयूला ही उर्वशी ही च्यवन ऋषींच्या आश्रमात ठेवते आणि तिथेच तो वाढत असतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ती त्याला जरा थोडं शिक्षण पुरं होतंय वगैरे असं झाल्यावर त्याला घेऊन येते. तोपर्यंत तो आईशिवाय तो राहत असतो. आणि त्यानंतर तो मोठा झाल्यानंतर हा पुरुरवा हा निवृत्ती घेतो, वानप्रस्थाश्रमाला जातो आणि आयू हा नंतर सगळा राज्यकारभार बघत असतो. असं ते सगळं पुरुरवा उर्वशी यांच्या जीवनावरचं त्यांचा प्रेम प्रकरणावर आधारित आणि असं ते नाटक. आणि त्यानंतर अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम बद्दल मी आत्ता काही तुम्हाला सांगायला हवंय असं नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. आजही आपल्याला असं दिसतं की आत्ताच्या काळात सुद्धा अभिज्ञान शाकुंतलमचे संस्कृत नाटकाचे प्रयोग, काही ज्याला संस्कृत कळत नाही अशी माणसं सुद्धा नाटकाला जातात. हाऊसफुल थिएटरमध्ये नाटकं ती चालतात आणि ती सगळ्यांना आवडतात. इतकं हे नाटक लोकप्रिय झालेलं आहे. भारतीय संस्कृती म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर कवी कालिदास यांची ही सातही जर का कलाकृती वाचल्या तर भारतीय संस्कृती काय आहे हे समजून येईल असं अनेक वेळेला म्हटलं जात असतं. अशा ह्या 7 कलाकृती यातली वैशिष्ट्य म्हणजे खरं म्हणजे हे इतकं सगळं एका तासात मला संपवायचं आहे. 7 कलाकृतींमधलं कालिदासाची इतर कोणतीही वैशिष्ट्य बघण्याचा आपल्याला आता वेळच राहणार नाहीये. फक्त कालिदासाचा निसर्ग एवढंच आपल्याला आत्ता विचार करायचा आहे, कारण तोच आजचा आपला व्याख्यानाचा माझा विषय असणार आहे. तेव्हा निसर्गाचा विचार करत असताना पहिला ऋतुसंहार खंडकाव्याचा जर आपण विचार केला तर पहिला एकच उदाहरण मी त्याचं देणार आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला माहित आहे ग्रीष्म ऋतू कसा काहिली सगळीकडे, किती तप्त झालेलं असतं वातावरण. आपण सुद्धा इतके कंटाळलेले असतो की पावसाची वाट बघत असतो, कधी एकदा पाऊस पडेल आणि सगळं शांत होईल असं वाटतं. धरणी सुद्धा किती तप्त झालेली असते, पावसासाठी आसुसलेली असते. अशा या काळामध्ये हे जे आपण तर घरात असतो, आपण म्हणजे आणि घरात सुद्धा पंखे चालू असतात, एसी असतो, तरी पण आपल्याला ते असह्य होतं. मग बाहेरच्या उघड्या वातावरणात सगळे पशु पक्षी प्राणी आणि हा निसर्गातली सगळी झाडं वेली वगैरे हे सगळे त्या उन्हामध्ये असतात. म्हणजे किती काहीही होत असे त्याचं एक कालिदासानी उदाहरण असं दिलेलं आहे. तर कालिदासांनी लिहिताना असं म्हटलेलं आहे की इतका ग्रीष्म ऋतूमधला उन्हाळा आणि त्यावेळेला अ, हत्ती, त्याच्याबरोबर त्याच्या मागोमाग सिंह, त्याच्या मागोमाग हरणं, ही खरे म्हणजे एकमेकांचे वैरी असलेले प्राणी, पण सगळे पाण्याच्या शोधार्थ सगळे हत्ती जातंय, त्याच्यामागे सिंह जातोय, त्याच्यामागे हरणं धावतायत आणि असं हे दृश्य आपल्याला दिसतं. मोर खरं म्हणजे नाचण्याचे त्राणच राहिलेले नाहीत. इतका म्हणजे मोर असे उन्हामुळे मलिन म्हणजे म्लान झालेले आहेत. पण तरी पण जेवढा पिसारा थोडासा फुललेला आहे, ते घेऊन ते तसेच उन्हातच कुठे सावलीच्या आधारावर बसतायत. आणि ते आहेत त्याच ठिकाणी नाग त्या मोराचा जो की थोडासा उघडलेला पिसारा, त्या सावलीमध्ये त्या पिसाऱ्याच्या सावलीत नाग फणाकडून खाली बसलेला आहे. आणि त्या नागाच्या फण्याच्या खाली जी काही सावली आहे त्याच्यात बेडूक जाऊन बसलेला आहे. खरं म्हणजे हे सगळे जे प्राणी आहे हे एकमेकांशी वैर असलेले प्राणी. पण संकट काळात सुद्धा हे सगळे प्राणी त्यांच्या सहज प्रेरणा विसरलेले आहेत. आणि त्यामुळे हे सगळे प्राणी पाण्याच्या शोधार्थ आणि जमीन आता नाग तर आतून विष आणि त्याच्यात त्या जमिनीवर सरपटणारा प्राणी म्हणजे किती आग होत असेल शरीराची, म्हणून तो त्या मौराच्या पिसाऱ्याखाली जिथे जागा मिळते तिथे जातोय. तर असं हे वर्णन कालिदासाने केलं. आपल्याला माहिती आहे की प्राणी सुद्धा जर अशा सहज प्रेरणा विसरतात आणि वैर असलेले प्राणी सुद्धा एकत्र येतात. मानवाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हे जाणवतं की मोठे मोठे एरवी म्हणजे पक्ष पंथ जातीभेद
काय काय असतील ते सगळे उफाळून आलेले असतात. हा तसं बोलतोय, तो तसं बोलतोय, ते टीव्हीवर बघतो, वर्तमानपत्रातनं वाचतो. पण तरीही ज्या वेळेला आपल्यावर संकट येतात आणि नैसर्गिक संकट, त्यावेळेस सगळे भारतीय एक होत असतात. मग तो महापूर असू दे, मुंबईतलं तर आपल्याला माहिती आहे, मोठा ज्यावेळेला अगदी जलप्रलय झालेला 2005 किंवा 6 साल असेल. तर इतकं आणि त्या काळात सुद्धा रात्रीच्या वेळेला सुद्धा मुली-बाळी सुद्धा बाहेर रस्त्यावरनं आहेत. घरी जाण्यासाठी वाट बघतायत. तरुण मुलं, आपल्या घरातली मुलं बाहेर रस्त्यावर कुठेतरी आहेत. पण रस्त्यावरची कोणती आहेत, त्यांना घरात बोलवतायत, ओळखीची-पाळखीची नाहीत, तरी त्यांना जेवणाचं नसेल, काय चिवडा आहे, लाडू आहे, केळी आहेत, फळं आहेत, ते सगळं त्या माणसांना एकमेकांना देत होते, इतके उपयोगी पडत होते. हे जे एकत्वानी वागणं, आपले सुद्धा मतभेद आपण विसरतो. हे आपल्या मानवी ज्या भावना, त्या भावना अशा दिसतात. कालिदासानी ज्या सहज प्रेरणा निसर्गातले पशु-पक्षी, प्राणी विसरले, तशा माणसं सुद्धा कशी विसरतात, हे थोडक्यात आपल्याला की निसर्ग सुद्धा, निसर्ग आणि मानवी भावना हे कसं साधर्म्य आपल्याला दिसून येत असतं. अ, मेघदूत म्हटल्यानंतर आपल्याला खरं म्हणजे मेघदूतामधली अ, बऱ्याच आठवणी लोकांना असतील, वाचलेलं असेल तेव्हा. परंतु यक्ष ज्यावेळेला त्या मेघाला पाहतो, त्यावेळेला पहिल्यांदा मेघाला आता काम द्यायचंय आणि मेघाला आता सांगायचंय, की अलकानगरीपर्यंत जा. त्यामुळे तो अ, त्याच्याकडे बघितल्यानंतर रामगिरीवर तो आहे. तो काळा अगदी हत्ती एवढा असलेला मेघ बघितल्यानंतर आधी मनातून अस्वस्थ झालेला यक्ष त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सांगतो, की "तू आता माझा मित्र आणि तू आता अलकानगरीपर्यंत जायचंयस." पण भारतीय संस्कृती, चालीरीती, पद्धती अशा आहे, की प्रथम ज्यावेळेला आपण भेटतो किंवा कुठे गेलो किंवा आपण कुठे जाणार असलो, तर आपण पहिल्यांदा काय करतो, तर त्या माणसाला काहीतरी सन्मान म्हणून देत असतो. आता मला पण यांनी पुस्तक दिलं ना, तर अशी ही आपल्याकडे फुलं देणं किंवा काहीतरी भेटवस्तू देणं, ही आपल्याकडे चालीरीती किंवा आपली एक पद्धती आहे भारतीय संस्कृतीमधली. आणि त्यामुळे पहिल्यांदा तो काय करतो, रामगिरीवर असलेली जी काही कुड्याची फुलं आहेत, पांढरी फुलं, ती ओंजळीत घेतो आणि ती ओंजळीत घेतल्यानंतर ढगाला सांगतोय, मेघाला सांगतोय, की रिक्त रिक्त पाणैः न पश्येत राजानं देवं गुरु. म्हणजे बघा, रिक्त पाणैः, पाणी म्हणजे हात नाही ते. तेव्हा रिकाम्या हाताने राजाला, देवांना, गुरूंना भेटू नये. आपण नेहमीच बघा देवदर्शनाला जातो, रिकाम्या हाताने जात नाही. मग फुलं घ्यायची, हार घ्यायचा, पेढे घ्या, हे सगळं करून आपण ते मग देवदर्शनाला जातो. कोणता का देव असेना, आपण हे सगळं बरोबर घेऊन जातो. एखाद्या वेळेला मग ते गुरुपौर्णिमा असेल, शिक्षक दिन असेल किंवा एरवी पण असेल, गुरूंच्या घरी जायचं असेल, तर गुरूंना सुद्धा फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून मग एखादं फूल किंवा काहीतरी त्यांच्या आवडीची वस्तू खाण्यासाठी त्यांना योग्य अशी ही आपण घेऊन जात असतो. आणि तर राजा म्हणजे सत्ताधारी आणि त्यामुळे आत्ता सुद्धा आपल्याला माहिती आहे, की आपण जर का कुठचाही नेता असू दे किंवा एखादा धनाढ्य असू दे, अशा तऱ्हेने ज्यांना भेटायला जातो, तेव्हा सुद्धा त्यांना पुष्पगुच्छ किंवा काहीतरी भेटवस्तू, आपल्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक हे आपण देत असतो. असा पहिला सन्मान करतो आणि मग काय असेल ते आपण बोलतो. तसं ह्या यक्षांनी सुद्धा या रिक्त पाणैः न गत पश्येत राजानं देवान गुरून असं म्हणून भारतीय संस्कृतीचं जे एक पद्धती, रूढी, परंपरा, त्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा त्या मेघाचा सन्मान केलेला आहे. त्याच्या पुढे अशी ओंजळ धरली आणि ती ओंजळ अशी तो सगळी ओंजळीनी ती सगळी काही आकाशापर्यंत पोहोचणार नाहीयेत. हे प्रतिकात्मकच आहे. पण तरी त्यांनी ते वाहिलेली आहेत त्याला आणि त्यानंतर तो त्याचं काम त्याला सांगतोय. आणि मग त्याला सांगतोय, की माझी पत्नी ही अलकानगरीमध्ये आहे. तुला अलकानगरीपर्यंत जायचंय आणि त्यामुळे आता तू पाणी भरून घेतलेलं आहेस, तेव्हा आता तू असा पुढे-पुढे जा. आणि पुढे-पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी अशी अवस्था होईल, की तुझ्यातलं पाणी संपून जाईल. आता पाणी संपून गेलं, की काय होईल? कदाचित वारा तुला उडवून नेईल.
रिकामा झालास तर तुला वारा उडवून देईल. तर तू तुझं वजन वाढण्यासाठी काय कर, रिकामं झालं की थोडंसं खाली उतरायचं आणि परत जलप्राशन करायचं, पाणी घ्यायचं आणि पुन्हा वर जायचं आणि पुढे पुढे मार्गाला लागायचं. आणि ते वर्णन करत असताना कालिदास म्हणतोय, ढगांना सांगताना म्हणतोय की अंतःसारं घनतुलयितुं नानिलम् इक्षति त्वाम् रिक्ता सर्वे भवती भवती लघुः पूर्णतां गौरवाय. बघा, अ, अर्थ आपल्याला लक्षात येईल की कालिदास जाणीव करून देतोय की तू जातोयस तर तू रिकामा झालास, रिक्त झालास तर काय होईल, तुला उडवून लावे वारा. त्यापेक्षा तू काय कर, तर घन हा आहे तो अंतःसारम तुला येतो, तुझं वजन वाढण्यासाठी तू काय कर, पाणी घे. म्हणजे अनिलहा न शकनोती न शकसती त्वाम, अनिल तुला वारा तुला उडवून लावून शकणार नाही. आणि मग सांगतोय रिक्ता सर्व भवतीही लघु. रिक्त झालेली माणसं, आता ही माणसांच्यावर लावतंय. खरीच निसर्गातली घटना. का तर पाऊस पाडल्यानंतर ढग रिकामा होतोय. हा रिकामा झालेला ढग त्यांनी जर पाणी भरून नाही घेतलं स्वतःमध्ये, तर तो वाऱ्यावर, आणि आपल्याला माहित आहे असे वाऱ्यावर इकडे तिकडे उडणारे ढग आपण बघतो. तर तुला तो कदाचित वाऱ्यावर वारा तुला उडवून नेईन आणि म्हणून तू ते पाणी शोषून घे. आणि मग जर का नाही घेतलं तर काय होईल, तर ते माणसाच्या बाबतीत लागू करतायत की रिक्त झालेला माणूस हा नेहमी कसा असतो, तर लघु. तो म्हणजे काय म्हणायचं त्याला, हलका, वजनाने हलका किंवा समाजामध्ये दुर्लक्षित असा असतो, उपेक्षित असतो. त्याला कोणीही विचारत नाही. आणि मग पूर्णताम गौरवाय, आणि जे कोणी मग ते धनाढ्य असतील, कदाचित सत्ताधारी असतील, कदाचित विद्वान असतील, पण असे जे कोणी पूर्ण परिपूर्ण असलेले, समर्थ असलेल्या अशा ज्या व्यक्ती असतील, गौरवाय, ते गौरवाला पात्र होतात, ते सन्मानाला पात्र होत असतात. आणि म्हणून तू काय कर, पाणी भरून घे. म्हणजे हे एक खरं म्हणजे निसर्गाची एक घटना. पाऊस पाडल्यानंतर ढग रिकामा झालेला आहे, पाणी नाही त्याच्यात, पण तरीही जर पाणी नाही घेतलं तर तुला उडवून लावतील. आणि उडवून कसे लावतील, जसे माणसं रिक्त माणसाला, जी धनहीन असलेली अकिंचन ज्याला आपण म्हणतो, अशी अकिंचन माणसं, त्यांना समाजात काहीही विचारलं जात नाही. जगाची रीत कशी आहे, अशा लोकांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. हेही तो त्यावेळेला त्या ह्याच्यातनं सांगतो आहे. कालिदास किती माणसाच्या मनाचा म्हणजे सूक्ष्म अवलोकन. खरं म्हणजे माणसं बघितल्यानंतर माणसं वाचता आली पाहिजेत, पण आपल्याला ती वाचता येत नाही म्हणून तर आपण फसतो. पण आ- या तऱ्हेने किती त्याच्या मनुष्य स्वभावाचा अभ्यास असेल, मनशास्त्र जे आपण म्हणतो, त्या मनाचा किती अभ्यास असेल, ते अशा बारीक सारीक एक एक उदाहरणं आहेत निसर्गातली आणि मनुष्याच्या स्वभावातली, पण पण ती बरोबर त्यांनी त्यातलं मर्म सांगितलंय. आता आणखी एक जर का आपल्याला उदाहरण बघायचं असेल, तर एक कुमार संभवातलं मी उदाहरण आपल्याला सांगणार आहे. कुमार संभवाची सुरुवातच आहे, अस्ति उत्तरस्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा पूर्वापरौ तोय निधी बगाय सीता पृथिव्याम इव मानदंडः. मी मगाशीच म्हटलं होतं की कालिदासाला हिमालयाविषयीचा केवढा आदर आहे. तो आधी म्हणतो हिमालय कसा आहे, देवतात्मा आहे. नंतर तो म्हणतोय की तो कसा आहे, तर भव्य आहे. स्थिरता हा त्याचा गुणधर्म आहे. आणि भव्यता, आणि त्या भव्यतेचं वर्णन करताना म्हणतोय पृथिव्याम मानदंडा, पृथ्वीचा तो मानदंड आहे. खरं म्हणजे तो भारताची उत्तर सीमेला आहे. भारताचा मानदंड म्हटलं असतं तर ठीक आहे, पण किती गौरव, किती आदर, तर तो जगाच्या म्हणजे पृथ्वीचा मानदंड आहे. असं कालिदासाने त्याचं सुरुवातीलाच, म्हणजे कुमारसंभवाची सुरुवातच आहे ती अशी केलेली आहे. हिमालयाविषयी किती आदर, हे यातनं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून पुढे एक आणखी श्लोकात कालिदासाने अ, जग कसं आहे आणि जगात काही माणसं कशी असतात त्याचं वर्णन केलेलं आहे. दिवाकरात रक्षती यो गुहासु
दिवाभीतम इव अंधकारम शूद्रेपि नूनम शरणम प्रपत्ते ममत्वम उच्चैहि शिरसाम अतीव. दिवाभीत म्हणजे दोन अर्थ होतात. दिवाभीत म्हणजे एक बुबळ आणि दिवाभीत म्हणजे दिवसाला घाबरणारा. आता दिवसाला कोण घाबरतो? अंधार. त्यामुळे ते अंधाराचंही वर्णन आहे आणि ते बुबळाचंही वर्णन आहे. तर दिवाकर म्हणजे सूर्य. दिवाकरात रक्षती यहा, जो जो म्हणजे जो अ, हिमालय. यहा गुहासु दिवाकरात रक्षती, जो गुहांमध्ये सूर्याच्या पासून रक्षण करतो. कशाचं? अंधाराचं. खरं म्हणजे हिमालया इतक्या मोठ्या मोठ्या गुहा आहेत आणि प्रचंड घनदाट अशी झाडी आहे. त्या झाडीमुळे खरं म्हणजे हिमालयामध्ये इतक्या त्या गुहांमध्ये अंधार, की दिवसा सूर्य आकाशमध्यावर आला तरी सूर्याचे किरण त्या वनामध्ये म्हणा त्या किंवा त्या गुहेपर्यंत सुद्धा पोचू शकत नाहीत. आतमध्ये तर सोडाच. म्हणजे इतका घनदाट अंधार त्या गुहांमध्ये असतो. मग अशा गुहा ज्या आहेत, या गुहांच्या मध्ये गुहा काय करतात? अंधाराला म्हणजे वर्णन करताना अंधाराचं रक्षण करतायत. अंधाराला त्या त्या त्याच्यात असलेल्या बुबडांचं रक्षण करतायत. आणि मग सांगताना काय म्हणतो? क्षुद्रेपि नूनम शरणम प्रपद्ये. शूद्र अशी माणसं, हीन दर्जाची अशी माणसं जर शरण आली तर ममत्वम उच्चैहि शिरसाम अतीव. उच्चैहि शिरस म्हणजे दिलदार वृत्तीची माणसं, उदार अंतःकरणाची माणसं, मोठ्या मनाची माणसं. मग ही मोठ्या मनाची माणसं जर का त्यांना एखादा शुद्ध वृत्तीचा माणूस, अपकार करणारा म्हणा, त्यांच्याशी वाईट वागणारा म्हणा, असा माणूस जरी त्यांना शरण आला तरीही ही दिलदार वृत्तीची माणसं, ही मोठ्या मनाची माणसं त्याला अभय देतात, त्याचं रक्षण करतात. कसं? तर हिमालयानी त्या अंधाराचं, गुहांमधल्या अंधाराचं सूर्यापासून रक्षण केलेलं आहे तसं. म्हणजे खरी प्रसंग किंवा काय आहे, तर गुहांमध्ये असलेला अंधार आणि त्या अंधाराला कुठेही सूर्याचं किरणच येत नाही, त्यामुळे तो दिवसा सुद्धा अंधारच. ते वर्णन करताना कालिदासाची म्हणजे किती अलौकिक प्रतिभा आणि कल्पकता. ही कल्पकता आणि ते सुद्धा मानवी मनाला कसं साधर्म्य ते दाखवलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं मानवीकरण करणं, हा जो आपण नेहमी म्हणतो ते निसर्गाचं मानवीकरण कालिदासाच्या साहित्यामध्ये असे पदोपदी आपल्याला दिसतं. मी उदाहरणासाठी म्हणून अशी एकेका कलाकृतीमधले अशी उदाहरणं आपल्याला सांगते आहे. कालिदासाच्या नायिका जर आपण बघितल्या तर सगळ्या नायिकांच्या बाबतीत एक साम्य आपल्याला दिसतं आणि आपल्याला गंमत वाटेल ते ऐकून सुद्धा. कालिदासाची जी शाकुंतलातली शकुंतला ही आपल्याला पहिल्यांदा दिसते ती झाडांना पाणी घालताना. बघा, झाडांना पाणी घालणं, आम्ही सुद्धा झाडांना पाणी घालतो, पण झाडांना पाणी घालण्याची ही एक क्रिया, निसर्गाचं संगोपन हे त्याच्यातनं किंवा झाडाचं संगोपन. ही ज्यावेळेला दुष्यंत अकस्मात कण्व मुनींच्या आश्रमात आलेला होता तेव्हा सुद्धा तिचं लक्षच नव्हतं. त्या झाडांना पाणी घालणं, त्यांची निगा राखणं, त्यांचे काय बाजूला तण असतील, काय असेल ते बाजूला काढून ठेवायचे किंवा बाजूला कुठे डबा असेल त्याच्यात नेऊन ते कचरा टाकायचा आणि आजूबाजूला तिच्या मैत्रिणी प्रियंवदा, अनसुया त्याही त्यांचं काम चाललेलं आहे. दुष्यंत राजा कण्व ऋषींच्या आश्रमात आलेला आहे तरीही तिला त्याचा पत्ता नाहीये. त्या जागं करतात, अगं ती झाडांना पाणी घालत असते, ते बघ कोणतरी पाहुणे आलेत, तेव्हा ती जागी होते. इतकं ते झाडांना पाणी घालण्यात रमलेली असते. मेघदूतामधली जी विरहिणी अशी यक्षपत्नी, या यक्षपत्नीला यक्ष जेव्हा मेघाला सांगतो की तू आता असा असा पुढे जाणार, सगळ्यांना पाणी देणार, पाणी दिल्यानंतर तो पहिल्यांदाच त्याला जागं करत असतो, जग कसं आहे त्यामुळे तू आपलं पाणी दिलं की तू हलका होशील, पुन्हा पाणी भरून घ्यायला खाली जा आणि खाली वरपर्यंत पाणी भरलास की तुला काही कोणी त्रास देणार नाही, वारा उडवून नेणार नाही. मग असा तू पुढे पुढे प्रवास करत जोपर्यंत अलकानगरीपर्यंत जाशील. आता अलकानगरीत गेल्यानंतर माझं घर कसं तुला कळणार? तुला अलकानगरीत गेल्यानंतर पहिल्यांदा कुबेराचा, आमच्या राजांचा राजवाडा दिसेल, तो तू ओळखशील.
राजवाडा ओळखायला काय कठीण नाहीये. त्यामुळे राजवाडा ओळखशील, पण राजवाड्याच्या उत्तर दिशेला जा. आता उत्तर दिशेला जा, आपण कसा घराचा पत्ता सांगतो ना, मग हे नौपाडा आहे, नौपाड्यावर ह्या गल्लीत जा, इथं हे दुकान आहे, हे ते अमुक आहे वगैरे असं सांगून मग माझं घर कुठे आहे किंवा माझी बिल्डिंग कुठे आहे, हे जसा पत्ता सांगतो, तसा पत्ता यक्षाने मेघाला सांगितलेला आहे. तो काय सांगतो, की राजाच्या राजवाड्यावरनं, कुबेराच्या राजवाड्यावरनं तू पुढे उत्तरेकडे आलास, की घर बंद दिसेल, पण घराच्या बाहेर लाल रंगाचं तोरण लावलेलं असेल. त्यानंतर बाहेर रांगोळी काढलेली असेल. आणि आणखी एक खूण सांगतो, माझ्या पत्नीने लहान लहान मंदाराची झाडं किंवा वृक्ष म्हणा असे लावलेत, स्वतः पाणी घालून त्याची जोपासना केले. त्याला आता पांढऱ्या रंगाची फुलं, फुलांचे झोपके आलेत आणि ते झोपके तुला म्हणजे ते मंदाराची झाडं आणि तिथे आणखी ते पांढऱ्या रंगाची फुलं दिसतील. ते माझं घर. त्याच्या बाजूला नीलपर्वत आहे आणि आजूबाजूला जे काही आहे त्याच्यात मोर आहेत. ते मोर नाचत असतात. माझ्या पत्नीने एका काठीला फळी बांधले आणि ती काठीला फळी बांधलेली आणि बाहेरच ठेवलेली असते. मोर नाचत असतो, नाचता नाचता तो त्या फळीवर येतो आणि फळीवर नाचायला लागला की माझी पत्नी ते काठी हातात घेते आणि काठी नाचवत असते. त्यामुळे मोर इतका आनंदित होतो, माझी पत्नी आनंदित होते. तेही दृश्य तुला कदाचित बघायला मिळेल. म्हणजे घराची ओळख सांगताना प्राणी आणि पक्षी आणि फुलं वगैरे ह्याचं वर्णन सांगताना माझी पत्नी मंदार वृक्षाला, झाडाला पाणी घालून तिने ते वाढवलेलं आहे, हा विशेष कालिदासानी म्हणजे त्याच्यात सुद्धा सांगितलेला आहे. त्यानंतर आणखी रघुवंशामधला जर उदाहरण जर बघितलं तर रघुवंशामध्ये परित्यक्ता अशी सीता, म्हणजे ज्यावेळेला ती गरोदर आहे आणि मग तिच्याविषयीचा जो आरोप काही केला जातो तेव्हा राम तिचा त्याग करतो आणि तिला जंगलात सोडून देतो. ती वनात सोडल्यानंतर जवळच जो आश्रम असतो त्या आश्रमात जाते आणि तो नेमका असतो तो वाल्मिकींचा आश्रम. त्या वाल्मिकींच्या आश्रमात ते संध्याकाळच्या वेळेला ही गरोदर अवस्थेतली एक मुलगी या ठिकाणी आले, तिला ठेवून घेतात आणि मग त्यानंतर तिची विचारपूस करतात. मग आता आश्रमात राहायचंय, घरी सुद्धा खरं म्हणजे कामं वाटून द्यायला पाहिजेत, देतातही, की मुलांनी कोणती करायची, मुलींनी कोणती करायची, याप्रमाणे आश्रमात सुद्धा प्रत्येकाने काहीतरी काम करायलाच पाहिजे. मग आता सीता आल्यानंतर सीतेला काय काम द्यायचं? मग वाल्मिकी ऋषी तिला सांगतात, की आता तू इतकी जडावलेली आहेस, तुला मोठा घडा उचलता येणार नाही, म्हणून छोटा घडा घे आणि छोटा घडा घेऊन जे आजूबाजूला झाडं आहेत, ती फुलझाडं किंवा काय फळ, त्यांना तू पाणी घालत जा. आणि त्यामुळे सीता सुद्धा आपल्याला रघुवंशातली सीता, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातली ती सीता जी दिसते, ती झाडांना पाणी घालताना आणि तो छोटा घडा घेऊन तिला झेपेल असा झाडांना पाणी घालताना दिसते. कुमारसंभवमध्ये शिवपार्वती आणि शिवपार्वतींचा त्या शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वती खूप कडक अशी तपश्चर्या करत असते, उपास तपास करत असते. अगदी पहिल्यांदा फळं खायची पण ती पण नाही, मग नुसती पानं ते पण नाही, पाणी ते पण नाही, आणि असा इतका कडक उपास करत असताना सुद्धा ती ज्या बाजूला राहत असते त्या ठिकाणी असलेली झाडं, त्या झाडांना पाणी घालण्याचं काम ती नित्यनियमाने करत असते. आता बघा या ठिकाणी हे जे स्त्रियांच्या बाबतीत ज्या नायिका आपल्याला दिसतात, ही प्रत्येक नायिका सगळ्या कलाकृतीमधले की झाडांना पाणी घालणं आणि झाडांची निगा राखणं. आता हे जे झाडांची निगा राखणं, झाडांना पाणी घालणं, झाडांना पुत्रवत त्यानं वाढवायचंय, हा जो वात्सल्य भाव, हा जो मातृत्वाचा अंकुर, तो त्या वेळेला स्त्रीच्या मनात निर्माण आपोआप होत असतो. आपल्याकडे खरी पद्धत बघा, लहान आता आहे किंवा काय, लहान मुलीला खेळायला बाहुल्या द्यायचे. का बाहुली द्यायची? तर तिच्या मनामध्ये तेव्हापासून तो मातृत्व भाव निर्माण झाला पाहिजे, तिच्यामध्ये ती वत्सलता निर्माण झाली पाहिजे. मग त्या बाहुलीला ती झोपवते, त्याला दूध पाजते, तिला आणखी काही ओरडत असते. मग आईने तिला मारलं असलं कधी तर ती तिला पण मारते कधी. म्हणजे अशा तऱ्हेने ते सगळं ती करत असते. हे जसं आहे ना, कालिदासानी सुद्धा ह्या तऱ्हेने ह्या सगळ्या नायिका आहेत, त्या सगळ्या नायिका पाणी घालताना आपल्याला दिसतात. याच्यातूनच त्यांनी मानवी स्वभावातला जो म्हणजे स्त्रियांचा, विशेषतः स्त्रियांचा जो मातृत्व भाव
आणि त्यातला वात्सल्य, हा वात्सल्याचा झरा हा असाच पुढे पुढे व्हायला पाहिजे. आणि त्या स्त्रीनी पुढे आपल्या अपत्याचं संगोपन हे चांगलं केलं पाहिजे. हा खरा म्हणजे त्याचा मनामध्ये माणसाच्या निर्माण झालेला तो त्याला त्या निसर्गाच्या क्रियेमधून दाखवायचे. की मी जे म्हणते की निसर्ग आणि निसर्गाचं कालिदासांनी केलेलं मानवीकरण ते असं आपल्याला दिसतं. त्या काळात जी प्रमदवनं असायची ना, त्या प्रमदवनात सुद्धा अ, जी उद्यानं असायची, त्या उद्यानाची काळजी घ्यायला माळी नसायचा. तर स्त्री म्हणजे उद्यानपालिका त्यांना नाव असायचं आणि त्या स्त्रिया उद्यानाची काळजी घ्यायच्या. ही प्रमदवनं म्हणजे काय? तर राजे राण्यांना एक काय म्हणायचं विश्रांती स्थान किंवा मौज मजा करण्याचं ते स्थान. आणि मग तिथे फुलझाडं, कमळं असलेलं असं सरोवर आणि असं अगदी प्रसन्न वाटावं. म्हणजे राजा सुद्धा जर का राजकीय घडामोडी आणि सगळं काही जर असेल, दैनंदिन कारभाराला कंटाळला असेल, तर अशा वेळेला प्रमदवनात राण्यांना घेऊन गेलेला असेल, तर त्याला आनंद होतो आणि त्यामुळे ती प्रमदवनं आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या सुद्धा उद्यानपालिका नेमलेल्या आणि त्या कालिदासाच्या नाटकातून, कलाकृतीमधून आपल्याला दिसतात. मला मालविकाग्निमित्र या नाटकाचे आणखी एक विशेष त्याच्यामध्ये सांगायचं आहे, की अग्निमित्राची मी मगाशी थोडं त्याची प्रस्तावना केली होतीच. अग्निमित्राची पत्नी म्हणजे राणी धारिणी आणि अग्निमित्राला खूप काही राण्या होत्या. म्हणजे जनानखाना होता. आपल्याला माहिती आहे, की त्या काळात राजांना अशा राण्या विवाह करायची परमिशन म्हणजे होती परवानगी. परंतु राणी धारिणी आणि ही धारिणी राणी तिच्या सेवेला म्हणून मालविकाला बोलवलेलं असतं. आणि ही मालविका ही विदर्भातून आणलेली एक सेविका. मालविका अतिशय सुंदर तरुण असते आणि त्यामुळे अग्निमित्राच्या नजरेस पडू नये म्हणून धारिणी खूप काही प्रयत्न करते, पण तरी ती नजरेस पडते आणि ती अ, ब विदूषक ती सगळी राजाची आणि तिची भेटीगाठी घालून देत असतो आणि ते प्रेमप्रकरण चालू असतं. धारिणीला खूप राग येत असतो. तरी पण तरी पण राणीला अशोक वृक्ष खूप आवडत असतो आणि अशोक वृक्षाची एक अशी काही सांगितली जाते. संस्कृत वाङ्मयामध्ये एक संकेत आहे, की अशोक वृक्ष जर फुलत नसेल, तर तरुण सुंदर स्त्रीनी जर अशोक वृक्षावर लत्ता प्रहार केला, तर अशोक वृक्ष फुलतो. ह्या एक संकेत संस्कृत वाङ्मयामध्ये सांगितला गेलेला आहे. त्यामुळे ती इतकी म्हणजे खंत तिला असते, ती खूप दुःखी असते, की आपला आवडता अशोक वृक्ष आणि त्याला फुलं येत नाहीयेत असं का? मग अनेक जण सुचवतात, की मालविकेला सांगा ना लत्ताप्रहार करायला आणि त्याप्रमाणे मालविकेला सांगितलं जातं, की तू अशोक वृक्षावर लत्ताप्रहार कर आणि त्याप्रमाणे मालविका अशोक वृक्षावर लत्ताप्रहार करते आणि काय आश्चर्य, काही दिवसातच अशोक वृक्ष फुलायला लागतो. राणी धारिणीला इतका आनंद होतो म्हणजे अपत्यप्राप्तीचा तो आनंद आहे. म्हणजे फुलं आली अशोक वृक्षाला हे तिला इतकं, की अशोक वृक्ष फुलला, त्याला ते अपत्य झालेलं आहे. तर ते तिला तिच्या लाडक्या त्या अशोक वृक्ष तिलाच अपत्यप्राप्तीचा आनंद झाल्यासारखा एवढा आनंद झालाय आणि त्या आनंदाच्या भरात मालविकेवर रागावणारी अशी धारिणी राणी स्वतःहून आपला पती अग्निमित्र आणि मालविका यांचा विवाह लावून देते. म्हणजे किती अपत्य प्रेमासाठी असुसलेली स्त्री आणि तो अशोक वृक्ष हे जे काही अ, साम्य हे दाखवलेलं आहे. ही कालिदासाच्या नाटकामधनं या तऱ्हेने नाटकं काय म्हणजे कलाकृती याच्यातून हे आपल्याला असं बऱ्याच ह्या आपल्याला अशा दिसतात की जिथे निसर्गाचं मानवीकरण झालेलं आपल्याला दिसतं. आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आता इथे ही झाडं-बिडं जी आहेत, या झाडांशी आपल्याला खूप काही आपले नातेवाईक आहेत. अशा तऱ्हेने आपण त्यांच्याशी हा सगळा जसं कालिदासाच्या ह्या कलाकृतीमधून ते सगळे वृक्ष त्यांचे कुटुंबीय आहेत, अशा तऱ्हेने त्यांनी त्याचं जोपासना केलेली आपल्याला दिसते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय ते वनचर
वनामध्ये असलेले जे पशु पक्षी प्राणी ते सुद्धा आपले सोयरीक कसे आहेत, ते सुद्धा आपले कुटुंबीयच कसे आहेत, ते सुद्धा कालिदासाच्या कलाकृतीमधून आपल्याला दिसून येतं. एक उदाहरण फक्त शाकुंतलामधलंच मी सांगणार आहे. दुष्यंत राजा हा शिकारीसाठी अ, आलेला असतो. खूप लांबणे शिकार करणारे जे असतात ना, ते असे खूप छंद असतो तो. त्यामुळे शिकार शोधण्यासाठी पुढे, 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 पुढे वेगात जात असतात. तसा रथामध्ये सारथी जो आहे तो वेगात, वेगात रथ घेत असतो आणि त्याप्रमाणे राजा हात म्हणजे आधी धनुष्याला बाण लावून इतका सज्ज झालेला असतो. वेगात रथ जात असतो. आता ज्या वेळेला तपोवनातून आश्रम असतात अशा ठिकाणी शांतता खूप असते. त्यामुळे घोड्यांच्या टापांचा लगेच आवाज येतो आणि कण्व ऋषींच्या आश्रमातले 2 तापसकुमार बाहेर येऊन बघतात आणि मग ते पुढे चालायला लागतात. रथ लांबून त्यांना दिसतो, वेगात आलेला रथ आणि राजा त्याच्यात बसलेला राजा आहे किंवा काय त्यांना माहिती नाही, पण ती व्यक्ती अगदी धनुष्याला बाण लावल्याने आता मारणार अशा स्थितीत आहेत. ते त्या रथाच्या समोर जातात, हात करतात आणि तिथे सांगतात की आश्रम मृगोयम राजन न हंतव्या न हंतव्या. नम्रपणे ही विनंती केलेली आहे की हे राजा, आता राजा म्हटलेलं आहे, पण त्यांना राजन म्हटल्यानंतर म्हणजे आपण जसं व्यक्ती एखादी दिसली की मग त्यांना साहेब म्हणायचं, सर म्हणायचं, हे जसं आदरार्थी बोलतो तसं राजन म्हणून हाक मारली. रथ थांबवला गेला आणि हा आश्रम मृगोयम हा जो हरिण आहे हा आश्रमाचा आहे, आश्रमातला आहे. न हंतव्या हा नहंती ठार मारणी, ज्याला मारू नये. आता हे सांगितल्यानंतर खरा आत्ताचा जर का कोणी एखादा धनाढ्य, एखादा शिकार करणारा अगदी कलावंत असे जर कोणी असते आणि त्यांना विनंती करायला म्हणून जरा जर गाडीच्या बाजूला जरी उभे राहिला तर अशी काही मर्सिडीज जोरात जाईल की त्याच्यात 4-2 माणसं उडाली, मृत झाली तरी त्याची त्यांना पर्वा नसते. पण तो काळच असा होता की ती संस्कृती आपली किती उच्च होती ते नुसत्या एका वाक्यावरनं कळतंय. राजा खाली उतरला, रथामधून खाली उतरला, त्याबरोबर त्याने वंदन करून त्यांना सांगितले की हा आश्रमातला हरिण आहे तर तुम्ही त्याला मारू नये. राजाची शस्त्र ही दुबळ्यांच्या रक्षणासाठी असतात आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असतात. त्या राजा न हंतव्या न हंतव्या असं म्हणून राजाला सांगितलं जातं आणि राजा ते ऐकतो. हे आणखी आत्ताच्या काळात आपण बघितलं तर ऐकलं जाणार नाही, उलट त्यांना उडवून लावलं जाईल अशी आत्ताची परिस्थिती आहे. आता हेच आणखी उदाहरण आपल्याला पुढे पण आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेला अ, शकुंतला सासरी जायला निघते. म्हणजे शाकुंतलातला 4था अंक बऱ्याच जणांनी वाचला असेल, अभ्यासला असेल, तर शाकुंतल नाटकातली पहिले 3 तर कण्व मुनींच्या आश्रमातलेच घडलेले प्रसंग त्याच्यावरच आहे. 4था अंक ती आपल्या वडिलांच्या आश्रमातून सासरी जायला निघालेली आहे आणि त्यामुळे तोही थोडासा भाग कण्व मुनींच्या आश्रमातला आणि पुढे ती रस्त्याने जाते तो आहे. तर त्यावेळेला सुद्धा शकुंतला सासरी जायला निघाल्यानंतर तिच्या प्रियंवदा आणि अनसूया या 2 मैत्रिणी तिला सजवतात दागिन्यांनी. आताची जर मुलगी असेल तर तिला दागिन्यांनी छान उंची वस्त्रांनी सजवलं जाईल. त्यावेळेला फुलांनी सजवलं जातं. तिच्या गळ्यात फुलांच्या माळा, कानात काही तिच्या अडकवतात फुलं, केसाला फुलं सगळी माळली जातात, हातात ते फुलं चे गजरे बांधले जातात आणि अशी तिला ती सजवून बाहेर आणतात आणि निघते ती. ती जायला निघालेली सगळ्या आश्रमातले सगळे ऋषी म्हणजे ऋषींचे आपल्या कण्व मुनींचे शिष्य ते सगळे भाऊक झालेले आहेत. त्या मैत्रिणी रडायला लागलेल्या आहेत आणि अशा वातावरणात तीही सजा पाय पुढे जाते. ती निघालेली दिसल्यानंतर झाडांच्या जी पानं आहेत, कदाचित पाऊस पडून गेला असेल, कदाचित दव पडला असेल, काही का असेना, परंतु कालिदासाने वर्णन केलेलं पानातून पाणी ठिबकतंय. पानातून पाणी ठिबकतंय. मोर नाचत असतात, ते मोर नाचायचे थांबलेत आणि स्तब्ध नुसते फक्त शकुंतलेकडे बघतायत. ती जायला निघालेली आहे आणि एक हरिणी जडावलेली आहे, तिला चालता पण येत नाहीये आणि ती अशी हळू ती येते. ती मागे वळून बघते शकुंतला
तर तिला इतकं वाईट वाटतं, की अरे हिला चालता येत नाही, तरीही आपल्याला निरोप द्यायला येते. ती पुन्हा मागे जाते. तिच्या पाठीवरनं हात फिरवते आणि मग सांगते, "एषा उटयपर्यंतचारिणी गर्भमंतरा मृगवधू यदा अनघप्रसवा भवति तदा मह्यं कमपि प्रियवार्तां निवेदय." लगेच मैत्रिणी सांगतात, "न विस्मरिष्यामा, न विस्मरिष्यामा, आम्ही विसरणार नाही. तुला तात्काळ आम्ही ती बातमी काहीतरी करून कळवू." आता आपल्याला एखादी चांगली वाईट बातमी असेल, लगेच आपण मोबाईलवरनं कळवतो. हा आत्ताचा काळ झाला. एका क्षणात जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात चांगली वाईट कुठची का असेना बातमी पोहोचू शकते. त्या काळात अशा काही कुठच्याही कुटुंबातल्या अशा बातम्या जर द्यायच्या असतील, तर त्या पोचायला सुद्धा 8-10 दिवस, 15 दिवसाचा काळ असायचा. पण तरीही या सगळ्या म्हणजे भावना त्याच आहेत माणसाच्या. या सगळ्या भावना या त्याच असल्यामुळे ती परत सांगते, की विसरू नका, ती प्रसूत झाल्यानंतर मला कळवा. यानंतर पुढे जाते. पुढे जाते आणि तिला काहीतरी मागे ओढतंय कोणतरी वस्त्राचं टोक असं जाणवतं. तिला वाटतं बाहेर मागे जे काही झुडपं आहेत त्याच्या कुठच्यातरी आपलं वस्त्र अडकलं असेल. मग मागे वळून बघते. तो एक हरिणाचा बछडा तिचं ते वस्त्र ओढत असतो. तिला परत ती पाय मागे येतो तिचा. माहेरून जाताना स्त्रियांना कल्पना आहे, की आणि पहिला दिवस जो लग्नानंतर जी सासरी जाणारी स्त्री, प्रत्येक स्त्रीला ही कल्पना आहे. ती पुढे जायला लागते, मागे येते. त्या बछड्याला उचलून घेते. तो बछडा त्याला त्या आश्रमातल्या सगळ्यांनी नाव ठेवलेलं असतं दीर्घपांग. तर हा दीर्घपांग जो आहे, हा त्याच्या आईच्या म्हणजे हरिणीच्या मृत्यूनंतर त्याला शकुंतलेनी वाढवलेला असतो. म्हणजे त्याच्या तोंडात सगळे काटे-बिटे गेलेले असतात. ते ती काटे काढते. सगळं रक्तबंबाळ तोंड झालेलं असतं. तर त्या काळामध्ये ते इंगुदी नावाचं जे एक वनस्पती, त्या इंगुदीचं तेल त्याच्या तोंडाला रोज लावते आणि मग थोडं-थोडं पाणी त्याला पाजायचं, थोडा काय फळांचा रस पाजता आला तर, असं करून त्याला बरा करते. त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या होतात. मग त्याला थोडंसं पाण्याबरोबर थोडं अन्न असं ती त्याला देत असते आणि त्याला चांगला मोठा करते. आता त्याला ठेवून जायचंय, त्यामुळे ती परत त्याला उचलते आणि कण्व मुनींच्या हातात देते. "बाबा, याला तर तुम्ही सांभाळा." म्हणजे ती ते सुद्धा तिचे म्हणजे मानस कन्या आहे ही शकुंतला ही कण्व मुनींची. म्हणजे आताच्या काळात म्हणायचं तर दत्तक कन्या म्हटलं तरी हरकत नाही. त्यांना तिच्याविषयीचं जसं प्रेम, तसं तिने वाढवलेल्या त्या हरणाच्या बछड्याविषयीचं प्रेम आणि त्यामुळे ते म्हणतायत, "हो, तू काळजी करू नको, आम्ही त्याला वाढवू." आणि त्याप्रमाणे ती पुढे-पुढे चालली गेली. आपल्याला माहिती आहे, की या ठिकाणी असं हे पुत्रवत अशा या म्हणजे जसं निसर्ग, झाडं, वेली आणि त्यांना जसं पुत्रवत त्यांचं संगोपन केलं जात होतं, तसं या पशु-पक्षी, प्राण्यांचं सुद्धा संगोपन असं वनामध्ये केलं जात होतं. ती सगळी कुटुंबीय आहेत, अशा तऱ्हेने बांधलं जात होतं. आजही आपल्याला माहिती आहे, की बऱ्याच घरामधला कुत्रा पाळला जातो, मांजर पाळलं जातं आणि त्या कुत्र्यावर सुद्धा अगदी पुत्रवत त्याच्यावर प्रेम केलं जात असतं. अनेक कुटुंबामधनं आपण बघतो कुत्रे पाळतात आणि मग त्याला सुद्धा तितकंच प्रेम दिलं जात असतं. खेडेगावात विशेषतः आत्ता बघा जिथे शेती असते, त्या शेती करणाऱ्या कुटुंबामधून गोठा असतो. गाय, बैल, म्हैस वगैरे सगळे प्राणी म्हणजे आपले असतात आणि ते शेतीला मदत करत असतात. दूधही मिळतं, गाय, म्हैस वगैरे त्यांचं आणि त्यामुळे काही वेळेला म्हणजे त्यांचं जेवण म्हणजे त्यांचं जे खाणं-पिणं आहे, ते सगळं नोकर असतो, जो वडी ठेवलेला असतो किंवा घरातली माणसं तेही करत असतात. घरातला जो गृहस्थ आहे, तो ज्यावेळेला दुपारी जेवायला बसतो, त्यावेळेला घास घेण्याच्या पूर्वी तो विचारतो, "गाईला चारा घातला का? बैलाला पाणी दिलं का?" म्हणजे हे जे आहे, हे सगळं त्या प्राण्यांची आठवण करून त्यांना विचारलं घरातल्या मग शेवटी घरातली गृहिणी असते. त्यावेळेला त्या गृहस्थाची आई असते, काकू असते, मावशी असते किंवा पत्नी असते, सून असते. ती सांगतात, "हो, सगळं झालेलं आहे त्यांचं, तुम्ही आता शांतपणे जेवा." तेव्हा तो गृहस्थ जेवायला लागतो. रात्रीच्या वेळेला एखाद्या वेळेला गोठ्यातून जर आवाज आला, गाय हंबरते किंवा म्हैस काहीतरी ओरडतेय, बैल काहीतरी आवाज करतोय, तर अशा वेळेला धो-धो पाऊस पडत असला, तरी सुद्धा घरातला पुरुष हा थांबत नाही. तो जर इलेक्ट्रिसिटी असेल तर लाईट लावेल, गोठ्यात जाईल. नसेल तर कंदील लावेल
किंवा टॉर्च घेईल आणि तो त्या पावसात सुद्धा छत्री घेऊन गोठ्यापर्यंत जाईल. घरातली गृहिणी किंवा आजी किंवा कोण असेल ती सुद्धा दाराशी त्याला सोबत म्हणून उभी राहते आणि तो जातो. काय आहे इकडे-तिकडे बघतो. काहीतरी अस्वस्थता आले, मग आईच्या पाठीवरनं हात फिरवायचा, म्हशीच्या पाठीवरनं हात फिरवायचं, त्या बैलाला शांत करायचं आणि मग त्यांना पाणी-बिणी काय असेल ते द्यायचं आणि घरी येतात. हे जे म्हणजे प्राण्यांच्या विषयीचं प्रेम, हे प्रेम हे आत्ताही मिळतंय. हे आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्याला ह्या प्राण्यांशी आपला संबंध येत नाही. पण खेडेगावातल्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं. कालिदासाच्या कलाकृतीमधून हे अशा तऱ्हेचं पुत्रवत अशी अ, ह्या प्राणी पक्षियांना कसं सांभाळलं जातं ते आपल्याला दिसून येतं. कालिदासाचं आणखी एक वैशिष्ट्य, कालिदासाची कोणतीही कलाकृती आहे ती पहिली जी सुरुवात आहे ती पृथ्वीवर सुरुवात होत असते. मग ते मेघदूत आहे, ते रामगिरीवर मेघ दिसतोय आणि तशी सुरुवात आहे. शकुंतल म्हटलं तरी शकुंतलाची सुरुवात सुद्धा जी आहे ती कण्वमुनींच्या आश्रमात ती सुरुवात आहे. परंतु ह्या कोणत्याही कलाकृतीचा आपण जर शेवट बघितला तर तो स्वर्गामध्ये शेवट झालेला दिसतो. हा स्वर्ग म्हणजे काय? तर कवी लोकांनीच ही कल्पना निर्माण केलेली आहे. खरं म्हणजे पृथ्वीवर जी जी सुख मिळत नाहीत किंवा जी सुखांची कमतरता आहे ती कल्पनेनी सुख मिळावीत अशा आशेने ते स्वर्गाचं वर्णन केलेलं असतं आणि ती स्वर्गात त्या सुखांचा वर्षाव होतोय अशा ह्या तऱ्हेची कल्पना कवी लोकच करत असतात. आणि त्यामुळे ही जी कालिदासाच्या सुद्धा वाङ्मयामध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी कलाकृतीची सुरुवात पृथ्वीवर आणि कलाकृतीच्या सांगता म्हणा किंवा शेवट हा स्वर्गामध्ये झालेला दिसतो. शकुंतलामध्ये मेनका तिला खरं म्हणजे दुष्यंतानी नाकारल्यानंतर मेनकेला नेते ती आणि मारीचांच्या आश्रमात ती ठेवते आणि त्यानंतर तिथे ती राहत असते. मुलाला जन्म देते, त्या मुलाचं संगोपन करते आणि त्यानंतर मग त्यांचं जे पुनर्मिलन दुष्यंत शकुंतला आहे ते त्या स्वर्गामध्ये मारीच ऋषींच्या आश्रमाच्या त्या तपोवनाच्या भरत आहे. अलका नगरीमध्ये जेव्हा हा जातोय मेघ, तो सुद्धा अलकानगरीमध्ये म्हणजे का हिमालयाच्या कैलास पर्वतावर जातोय, जो आपण स्वर्ग म्हणतो. सगळी सुख हात जोडून उभी आहेत अशा त्या स्वर्गामध्ये गेलेला असतो. तर अशी ही आपल्याला जी कालिदासाच्या मध्ये स्वर्ग ही कल्पना दिसते. आपल्या इथे केशवसुतांनी सुद्धा एक लिहिलंय बघा, पृथ्वीचा सुरलोक बनवणी टाकी नमी सत्वर. तर तो सुरलोक म्हटलेला आहे. तर पृथ्वीवर सुद्धा आम्ही स्वर्ग निर्माण करू, ही जी भावना, ही मनुष्याची भावना, तो स्वर्ग, ह्या स्वर्गाचं असं वर्णन कालिदासाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसत असतं. तेव्हा हे सगळं आपण बघत असताना आपल्याला एक शेवटचा जो कालिदासाच्या मेघदूतातलं एक मला शेवट सांगायचं आहे की यक्ष हा सांगतोय त्याला की तू आता मेघा पुढे पुढे जा आणि मग तो तो पत्ता सांगतोय आणि तू आता माझ्या घराच्या तिथे जा. ते सांगितल्यावर सांगतो की तू आता माझ्या घराशी पोचला असशील. मग घराशी पोचल्यानंतर एकदम आवाज करू नको, खिडकीतनं डोकावून बघ पत्नी काय करते ते. किती पत्नीची काळजी ते बघा. तो सांगतो की 8 महिन्याचा विरह मला माझ्या पत्नीला आम्हाला दोघांनाही सहन करावा लागतंय. आमची दोघांची ताटातूट झालेली आहे. त्यामुळे कदाचित ती रात्र रात्र रडून काढत असेल, कदाचित रात्र रात्र तळमळत असेल, झोपही तिला मिळत नसेल आणि त्यामुळे दिवसा जर का तिचा डोळा लागला असला तर तू आवाज करू नको, खिडकीशी नुसता बस आणि ती काय करते ते बघ. आणि मग त्याला सांगतोय किती मनाचा मोठेपणा या यक्षाचा, की तो ताटातूट वर्षभराची 8 महिने होऊन गेलेले आहेत आणि त्यामध्ये तो ताटातूट सहन करतोय. तो इतका अस्वस्थ आहे, तो खरा म्हणजे इतका बारीक झाला की पहिलं वर्णन आहे की त्याचं जे हातामध्ये असलेलं कडं तेसं गळून पडतंय. इतका तो बारीक झालेला आहे शारीरिकदृष्ट्या, मनाने सुद्धा खचलेला आहे आणि खूप अस्वस्थ आहे. तर तो सांगतो आहे की पत्नीची ताटातूट झाली
तुझी आणि तुझ्या प्रेयसीची ताटातूट होऊ नये. आता मेघाची प्रेयसी कोण असेल? तर वीज. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे, की मेघ एकमेकावर जर आपटले ढग, तर पावसाचा वर्षाव करतात. पण आवाज येतो, गडगडाट होतो. पण वीज चमकते, ती वीज आधी पटकन पुढे निघून जाते. ती दिसते आपल्याला आणि त्यानंतर ढगांचा गडगडाटाचा आवाज येतो. ही खरी नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे क्रिया. पण त्याच्यावर सुद्धा कालिदास सांगतो आहे, की मा भूदेवम क्षणपपिचते विद्युता विप्रयोगः. तुझा आणि विजेचा ताटातूट तुझ्या आणि विजेची ताटातूट होऊ नये. जर का तू घाई केलीस आणि जर का तू आवाज केलास तर ती पटकन जाईल पुढे. तुझं तू मागणं आणि त्यामुळे तुमची दोघांची ताटातूट होईल. म्हणून तू काय कर, वर्षाव करू नकोस. त्या माझ्या घराच्या खिडकीशीच थांब आणि तिथे खिडकीतून तिला सांग, मी तुझ्या पतीचा दूत म्हणून आलेला आहे आणि त्याची खुशाली मी तुला सांगतोय. तुला बघायला मी आलोय, तू कशी आहेस ते. किती म्हणजे पती मला पत्नीविषयीचं किती प्रेम आहे हे आपल्याला या ठिकाणी किती काळजी आहे त्याला. कालिदासाला खरं म्हणजे पत्नी पती-पत्नी हे शेवटपर्यंत एकत्रच राहावेत ही कालिदासाची इच्छा आहे. कारण कालिदासाला भारतीय संस्कृतीची फार म्हणजे अभिमान आहे आणि भारतीय संस्कृती ही इतकी उच्च आहे. त्याच्यामध्ये कुटुंब संस्था ही तर इतकी घट्ट पायावर उभी आहे. त्यात प्रेम आणि एकमेकांना समजून घेणं आणि दुसऱ्याला मदत करणं यावर अवलंबून आहे. तर हे सगळं जे आहे तर इतकी घट्ट पायावर उभी असलेली कुटुंब व्यवस्था आणि त्यात असलेलं स्त्रीचं स्थान, स्त्री, पती-पत्नी हे सगळे सुखामध्ये राहिले पाहिजेत, एकत्र राहिले पाहिजेत आणि म्हणून तो मा भूदेवम क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगा. आणि म्हणून सांगतो, की तू तुझा आणि तुझ्या पत्नीचा म्हणजे प्रेयसीचा असा वियोग होऊ नये. एखादा जर माणूस असता तो म्हणेल, अरे मला वियोग सहन करावा लागेल, त्याला पण लागू दे. हे अशा पण वृत्तीची माणसं असतात. कालिदासाला भेटलेली माणसं ही अशाच तऱ्हेची आहेत, की जी मनाने उदार आहेत आणि उदार मनाच्या माणसांचंच वर्णन कालिदास करतोय. आणि त्यामुळे भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या ही कुटुंब व्यवस्था, त्यात असलेलं पती-पत्नींचं प्रेमाचे संबंध आणि त्यामध्ये एकत्र ह्या सगळ्यांनी राहावं ही कालिदासाची असलेली इच्छा. याच्यावरूनच असं वाटतं, की कालिदासालाही त्याच्या कुटुंबामध्ये चांगला म्हणजे सुखाचे दिवस बघायला मिळालेले असतील आणि म्हणून सगळ्यांनी सुखाने राहावं असं त्याला वाटत असेल. कालिदासाच्या फक्त निसर्गाविषयीचा विचार मी माझ्या या संबंध ह्याच्यात केला. खरं म्हणजे कालिदासाची वैशिष्ट्य कितीतरी म्हणजे आहेत. मला असं वाटतं, की कालिदासाच्या ह्या 7 कलाकृती त्यातला निसर्ग एका तासामध्ये असं सगळं कोंबलेलं आहे खरं म्हणजे. उड्या मारत मारत आपण एकेका कलाकृतीतलं एकच उदाहरण एकच असं करत करत आपण पुढे पुढे आलेले आहोत. इतर अनेक त्याचे कलाकृतीमधली वैशिष्ट्य हे आपल्याला आपण अभ्यास केल्यानंतर लक्षात येत असतात. मला नेहमीच असं वाटतं, की ठाण्यामध्ये साहित्य विषयक काम करणाऱ्या अशा अनेक संस्था आहेत. तर अशा संस्थांनी निदान आपले मतभेद असतील ते निदान विसरावेत आणि कालिदासाच्या साहित्याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल, 2-3 संस्थांनी एकत्र यावं आणि कालिदासाच्या ह्या कलाकृती आहे, वेगवेगळे वक्ते बोलवावेत आणि त्यांच्याकडून या सगळ्याचा चाहते आपल्यासारखे चाहते त्याच्यात संख्येवर नाही अवलंबून 4 माणसं जरी असली तरी ती रसिकतेने त्यातलं आणि जाणकार असली तरीही वक्त्याला आनंद होत असतो. आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं काही जर व्याख्यानमाला म्हणा किंवा व्याख्यानं ठेवता आली तर मुद्दाम पुढच्या वर्षी कालिदास दिनाच्या निमित्ताने असं काही करता आलं तर अवश्य करावं अशी मी आपल्याला एक सूचना करते आहे किंवा विनंती करते आहे. आत्तापर्यंत मी कालिदासाच्या या निसर्गाविषयीच फक्त बोलले. मला थोडं विषयांतर आता करणारे असं तुम्ही म्हणाल, पण स्त्रियांची संख्या इथे थोडी जास्त आहे. म्हणून कालिदासाला स्त्रीविषयी किती आदर आहे हे मला एका श्लोकातलं म्हणजे एकच ओळ मी सांगते, 2 ओळी पण सांगत नाही आता. रघुवंशामध्ये मी मगाशी म्हटलं, की 19 राजांच्या पिढ्या या वर्णन केले
वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये अज आणि इंदुमती यांचं जे वर्णन केलेलं आहे, अज इंदुमतीचा मुलगा कोण? तर दशरथ. आणि दशरथाची मुलं म्हणजे राम लक्ष्मण आपल्याला माहिती आहेत, भरत शत्रुघ्न. तर या अज हा सुद्धा अतिशय पराक्रमी आणि शूरवीर असाच होता. अ, अकस्मात एक दिवस असं झालं की हे दोघंही, असं मगाशी जे प्रमदवन म्हटलं ना, तसंच ते वनामध्ये असे फिरायला गेलेले आहे. आणि असताना राज्य करत असताना त्यांना असं रोजच्या ज्या कटकटी असतातच, त्यामुळे इंदुमती आणि अज बाहेर गेलेले आहेत फिरायला वनात आणि तिथे खूप फिरलेले आहेत. दमल्यानंतर इंदुमती बसलेत दोघं जण आणि इंदुमती दमले म्हणून ती अजयच्या मांडीवर डोकं टेकून अशी जरा डोळे मिटून झोपलेली आहे. अजराजा सुद्धा काही विचार चाललेला आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि इतक्यात एक माळ आकाशातून येते. आणि खरं म्हणजे ते वर्णन आहे, नारद मुनी जात असतात, कल्पवृक्षांची माळा ती असते. तर ती माळ जी येते ती इतकी वेगात येते आणि ती इंदुमतीच्या छातीवर पडते. इतक्या जोरात ती माळ पडते की इंदुमती त्या आघातानेच इंदुमतीचा त्याच ठिकाणी मृत्यू होतो. ती डोळे एकदा फक्त उघडून बघते, जे मिटते ती कायमचे मिटते. अज राजाला इतकं काही दुःख झालेलं आहे. मी मगाशी म्हटलं ना की कालिदासाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सगळीकडे पती-पत्नी ते प्रेमाने कसे राहतायत हे आपल्याला दिसतं. तर ती मृत झालेली बघितल्यानंतर अजनी इतका आक्रोश केलेला आहे. अजराजाचा आक्रोश संस्कृत वाङ्मयामध्ये अजविलाप म्हणूनच ते प्रकरण किंवा तो सर्ग, हा प्रवेश म्हणा, तो प्रसिद्ध आहे. तर त्या अजविलापामध्ये कालिदासाने बोलताना, म्हणजे खरं म्हणजे अज म्हणतोय, अजच्या तोंड म्हणजे अज बोलतोय, पण खरं कालिदास अजच्या तोंडून बोलतोय. तर तो अज राजा म्हणतो की मृत्यूनी माझं काय काय हरण केलं नाही, माझी पत्नीच नेले असं नव्हे, तर गृहिणी सचिवा सखी मिता ललिते किला ललिते कला निध. आता अशी ही आणि त्या मृत्यूनी माझं हे हरण केलेलं आहे. आता एक इंदुमती माझी केवळ पत्नीच नव्हे, ती कशी आहे, गृहिणी आहे, म्हणजे ती घराचा कारभार सांभाळते. हे जरी इंदुमतीला लागू असलं तरी सगळ्या भारतीय संस्कृतीमधल्या स्त्रियांचे वर्णन आहे. म्हणून मला मुद्दाम हे सांगायचंय की गृहिणी ही संबंध घर सांभाळत असते. ती केवळ पत्नी किंवा ती केवळ आई नसते, ती घर सांभाळते. सचिव हा ती सचिव असते, सल्लामसलत करत असते. घरामध्ये सल्लामसलत नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि कोणी जर परिचित असतील तर विचारपूर्वक ती सल्ला देत असते. ती विचारपूर्वक ते काही जे सांगते ते विचारपूर्वक सांगत असते. ती सचिव असते. ती सखी आहे, मैत्रीण आहे, की जे काही मनातलं बोलायचं असतं ते मनातलं बोलण्यासाठी माझी ती मैत्रीण आहे, असं अजराजा इंदुमतीच्या बाबतीत म्हणतोय. प्रत्येक आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पुरुष सुद्धा पत्नीजवळ मनातल्या काही गोष्टी असतात, त्या मनातल्या गोष्टी पत्नीजवळ बोलत असतो. ती मैत्रीण आहे आणि अम, ती सखी, प्रिय सखी ललिते कला निधो, ती आणखी कशी आहे तर प्रिय शिष्या, इतर अनेक कलांचा आस्वाद घेत असताना ती आवडती शिष्या पण आहे. म्हणजे ती वेगवेगळ्या कलांच्या मध्ये सुद्धा निपुण असते. स्त्रीचा उल्लेख करत असताना ती फक्त पत्नी नाही, खरं म्हणजे स्त्री जन्माला आली की ती कन्या असते, काही दिवसांनी ती मावशी होते, ती आत्या होते, त्यानंतर ती पत्नी होते, पत्नी झाली की मग आई होत असते, मामी, काकू आणि अशी अनेक नाती आणि मग आजी. ही सगळी नाती असताना सुद्धा ही आणखी जी आहे गृहिणी, सचिव, सखी, प्रियशिष्या, ललिते कलाविधो, हे वर्णन स्त्रीचं कालिदासानी केलेलं आहे. आणि हा स्त्रियांचा गौरव आहे खरं म्हणजे की, आणि कालिदासाच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सगळा जो काही आहे तो उच्च संस्कृतीमधल्या अशाच समंजस अशा समाजाबद्दलचं वर्णन दिसतं. कालिदासाच्या निसर्गाबद्दल आपण म्हणतो, पण कुठेही भयावह रौद्र अशा निसर्गाचं वर्णन कालिदासाने कुठे केले असं फारसं काही आपल्याला दिसत नाही.
सगळा काही निसर्ग आहे ना, तो प्रसन्न असलेला निसर्ग, की जो आणि तो मनुष्य स्वभावाचं दर्शन कसं घडवतोय, असा निसर्गही त्यांनी वर्णन केलेला आहे. तेव्हा कालिदासाच्या बाबतीत आणखी एक आक्षेप घेतला जातो, की कालिदासाच्या जी एक विक्रमोर्वशी या नाटकातली मेनका, ही म्हणजे पुरूरव्याची, मेनका नव्हे सॉरी, उर्वशी, पुरूरव्याची पत्नी आणि दुष्यंताची दुष्यंतची शकुंतला, त्या शकुंतलेची आई मेनका, या दोघींनीही लहान वयामध्ये मुलांना बाजूला केलेलं आहे. मग त्यांचं अपत्यप्रेम कुठे गेलं? असे काही वेळेला कालिदासावर आक्षेप घेतला जातो. परंतु मेनकेने बरोबर ज्या वेळेला दुष्यंतानी तिला नाकारलेलं आहे, तिचा स्वीकार करत नाही हे कळल्याबरोबर ती स्वर्गातून आलेली आहे आणि तिने बरोबर त्या दुष्यंताच्या राजवाड्याच्या बाहेर नगरात येऊन आपल्या मुलीला ती घेऊन गेलेली आहे मेनका, आणि तिचा सांभाळ केलेला आहे. परित्यक्ता शकुंतलेला तिने सांभाळलेला आहे. आयु जो उर्वशीचा मुलगा, पुरूरवा उर्वशीचा, तिने सुद्धा आपल्या, मगाशी मी उल्लेख केला, तर तिने सुद्धा आपल्या मुलाला च्यवन ऋषींच्या आश्रमात ठेवलेला होता. त्यांच्याजवळ तो वाढलेला नाही. तर आता च्यवन ऋषींच्या आश्रमात ठेवल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बरोबर योग्य वेळेला तिने राजवाड्यात त्याला आणलेला आहे. कालांतराने तो आणखी मोठा झाल्यानंतर पुरूरव्यानी पुरूरवा राजानी हे वानप्रस्थाश्रम स्वीकारलंय आणि राज्य त्याच्या ताब्यात दिलंय. म्हणजे आईचं अपत्य प्रेम, मातृत्व कुठेही कमी झालेलं नाही. काही परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या काळामध्ये पण आपण बघतो की रात्रंदिवस काम करायला लागत असेल, मुलाबाळांकडे लक्ष देता येत नसेल, तर अनेक स्त्रिया, अनेक माता-पिता आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवतात. आता हॉस्टेलमध्ये ठेवलं म्हणजे मातृप्रेम कमी झालं असं नव्हे. पण त्यांना असं वाटत असतं, की आपल्या घरामध्ये राहून आपल्या मुलांकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही. मग सारखं टूरवर जायचंय, मुलांचे आभाळ, त्यापेक्षा शिक्षणाचे आभाळ म्हणा, अभ्यासाची हे होणार नाही, त्यापेक्षा हॉस्टेलला राहू देत आणि म्हणून ते हॉस्टेलला ठेवतात. हे जसं आहे ना, की तिथे अपत्यप्रेम कमी झालेलं नसतं, तसं कालिदासावर जरी असा आक्षेप कोणी केलेला असला, तरी कालिदासाच्या या नायिका म्हणजे मेनका आणि उर्वशी यांना सुद्धा अपत्यप्रेम तितकंच त्यांच्याकडे होतं. म्हणजे हे सुद्धा नैसर्गिक असा निसर्गाचा जो काही मातृत्वाचा जो प्रवाह म्हणा किंवा झरा जो आहे, तो त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कसा दिसतोय. मी आत्तापर्यंत थोडासा हे विषयांतर झालं, पण मला स्त्रीविषयी इथे बऱ्याच स्त्रिया असल्यामुळे मला ते सांगावंसं वाटलं आणि म्हणून ते कालिदासाचं, की मी जे गृहिणी सचिव आहे, जे प्रसिद्ध आहे, आपल्याला अनेकांना ते माहिती पण असेल, त्याचा उल्लेख आत्ता केला. तर आत्तापर्यंत जवळजवळ 7:30 होत आलेले आहेत. आपला 6 वाजता कार्यक्रम सुरू झाला. 6:15ला मी बोलायला सुरुवात केली. 1 तास 5 मिनिटं, आणखी 5-10 मिनिटं पुढे झाली, तरी आपण शांतपणे आणि रसिकतेने कालिदासाचा निसर्ग आणि त्याचा आस्वाद आपण घेत होतात. कालिदासाचा हा महान असा हा आपला कवी कुलगुरू याच्याबद्दलचं बोलावं तितकं थोडं आहे. मला महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखेने या ठिकाणी मला याबद्दल बोलायला बोलावलं. अ, माझाही त्या निमित्ताने हे सगळं शिकवलेलं होतं. परंतु पुन्हा एकदा अभ्यास झाला आणि हे दिवस माझे खूप आनंदात गेले. आज आपल्यालाही त्याचा आनंद झाला असेल आणि त्यामुळे अशाच तऱ्हेचे विषय महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठेवावेत आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची अशी ही संधी सगळ्यांना मिळू दे. वक्ता चितो हे श्रोतेन वीणा, असं जे माऊलींनी म्हटलंय. आपण एवढ्या खरं म्हणजे अनेक कामामध्ये आपण व्यस्त असतात, तरी सुद्धा या ठिकाणी आलात आणि शेवटपर्यंत बसला आहात. हे त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देते. महाराष्ट्र साहित्य परिषदेलाही धन्यवाद देते आणि मी इथेच थांबते.